धन्यवाद रमेश महाराज शिंदे याबरोबरच अगदी आजच्या अंतिम दिवसापर्यंत ज्यांचा आवाज तुम्ही ऐकत आहात ते सोमनाथजी खाडे द वॉइस ऑफ अल्यानी वॉइस ऑफ शहापूर अल्टिमेटली वॉइस ऑफ बदलापूर 3 येस या पुढचे सामने 3 षटकांचे हा सामना 3 षटकांचा आहे द्वितीय फेरीचा सामना रंगतोय जिथे सामना पाहायला मिळेल मित्रांनो शहापूर विपक्ष कल्याण अर्थातच तिसगाव विपक्ष राणा स्पोर्ट्स बोरशेती यावेळी जातोय मैदानाच्या दिशेला खेळपट्टीच्या दिशेला शहापूरचा वंडर बॉय अर्जुन बांगर सोबत रोशन वेखंडे राणा स्पोर्ट्स कालच एक ठिकाणी स्पर्धा संपली मित्रांनो शहापूरला कांबारे आणि या ठिकाणी हा विजेता चॅम्पियन्स ठरलेला संघ आहे राणा स्पोर्ट्स बोरशेती आज मात्र ती अपेक्षा असेल आम्हाला पहिली फेरी पार केली दुसऱ्या फेरीमध्ये यावेळी जाताना दिसत आहेत शहापूरचे 2 शिलेदार 2 मावळे राणा स्पोर्ट्स बोरशेती नक्कीच आपण जी स्पर्धा पाहतात त्या स्पर्धेचं नाव आहे कैलासवासी रामचंद्रजी स्मृती चषक 2022 हे रणसंग्राम नक्कीच मी तर म्हणेल शिंदे सर ईडन गार्डन्सला देखील लाजवेल असं हिरवळ या मैदानावर पाहायला मिळते आणि याचं सर्व श्रेय जातं सुहासजी केंबारी सर आणि त्यांची पूर्ण टीम टेंबरे यावेळी जर आपण ड्रोननी पाहिलं असेल 2 वेळा ड्रोन उडवलं गेलं त्या ड्रोनच्या साह्यानं जेव्हा जेव्हा आम्ही हे मैदान पाहिलं तेव्हा तेव्हा आम्हाला एका आंतरराष्ट्रीय मैदानाची एक प्रचिती पाहायला मिळाली पहिला चेंडू फेकला गेलाय यावेळी शहापूरचा वंडर बॉय टेस्ट केला चेंडूला चेंडू निघून गेलाय विकेट किपरच्या हातांमध्ये पहिला चेंडू इथे निर्धाव पाहायला मिळतोय गोलंदाज रिषभ मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरलेला हा रिषभ ज्याच्या बॅटमधून देखील धावा पाहायला मिळाल्या आणि गोलंदाजीमध्ये सुरेख गोलंदाजी जिथे मनीष कोलेकरचा विकेट दुसरा चेंडू चेंडूचा समाचार चेंडू निघून जातोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावा या 6 धावा जोडल्या जातील धावफलकाला धावफलक सजलं जाईल या 6 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलंय बिनबाद 6 धावा यावेळी गोलंदाज रिषभचं स्वॅग से स्वागत केलंय आम्ही तर म्हणतोय स्वॅग से करेंगे सबका स्वागत अर्जुन बांगर मागच्या सामन्यामध्ये फेल झाला होता यावेळी मात्र ती जाणीव डोक्यामध्ये आहे आणखी एक चांगला फटका चेंडू निघून जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 आणि हा येतोय चौकार या चौकारानं धावफलक कधी जम्प करेल 6 नंतर 4 धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 10 धावा बिनबाद 10 यावेळी राणा स्पोर्ट्स बोरशेती या सामन्यात काहीतरी चमत्कार करेल यात काही वाद नाही कारण शहापूरचं रणमैदान गाजवणारा हा संघ आहे राणा स्पोर्ट्स बोरशेती मात्र तिसगाव संघाला आम्ही पाहिलं होतं या मुरबाड तालुक्यातील जामघर इथल्या स्पर्धेमध्ये प्रतिज्ञा फार्म हाऊस चषकामध्ये या तिसगाव संघाने धुमाकूळ घातला होता मात्र क्वार्टर फायनल मध्ये दहिवली संघानं त्यांचं आव्हान संपुष्टात आणलं होतं मात्र ते तो पराभवाचं सल इथे मात्र परतफेड केला जाईल का या स्पर्धेच्या माध्यमातून पहिला सामना मनीष कोलेकरच्या मातब्बर संघाला पराभूत केलंय जिथे कापरी सिद्धी पालेगाव संघ पराभूत झाला आणि दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश झालाय हा तिसगाव संघ पुढचा चेंडू घेऊन येईल पुन्हा एकदा ऋषभने आतापर्यंत मला वाटतं 3 चेंडू हाताळलेत पहिला चेंडू निर्धाव टाकला गेला मात्र पुढचे 2 चेंडू सीमा पार झाले 10 धावा धावफलकावर कट केला चेंडूला पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू भरधाव वेगाने निघून जातोय डीप मध्ये क्षेत्ररक्षक तिथे नसेल आणि चेंडू निघून जातोय सीमा पार हा येतो आणखी एक चौकारांची आणि षटकारांची आतषबाजी होईल यात काही वाद नाही आमच्या रमेश शिंदे सरांनी सांगितलं तुते इथल्या या स्पर्धेमध्ये तब्बल 22 चेंडू तर 77 धावा त्या मैदानावर अक्षरशः चौकार षटकारांचा पाऊस पाडला होता ती खेळी आम्हाला पाहायला मिळेल का मागच्या सामन्यामध्ये फेल मात्र यावेळी मेरिट मध्ये येतोय अर्जुन बांगर 4 चेंडू मध्ये धावा आल्या 14 ऋषभ यावेळी पुन्हा एक चांगला फटका पाहायला मिळतोय चेंडू जाईल लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक धावत येईल चेंडू फील्ड करेल तोपर्यंत इथे काय घडलं बघा इथे नाट्य घडलंय नजरहाटी दुर्घटना घटी अर्जुनला 2 धावा हवा होत्या मात्र इथे सॅक्रिफाईस होईल रोशनची विकेट डीजे
पाहत होता अर्जुनची फलंदाजी, मात्र एक धाव घेण्याचा मोह आवरता आला नाही अर्जुनला. ऑलरेडी 14 धावा आल्या होत्या, मात्र या धावेची गरज होती का? नक्कीच इथे रोशन वेखंडे नाराज आहे. टाळ्या जरी वाजताय तर मला वाटतं डगआउटमध्ये, मात्र रोशन इथे नाराज. हो, पुन्हा एक चांगला फटका पाहायला मिळतोय. सरळ रेषेत मारलेला फटका निघून जाते. चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स 4 रन्स. यानंतरचा सामना मित्रांनो ढोळे विपक्ष मांडा. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी रिपोर्टिंग करा प्रथम आणि प्लेइंग 11ची लिस्ट द्या. नक्कीच इथे डोळे संघ हजर आहे. आमचे मित्र आहे तिथे बसले समोर. आपण हा फॉर्म भरून द्या प्लीज. नक्कीच दोन्ही संघ इथे मला वाटतं निवृत्ती मगर सरांचा संघ आहे. नक्कीच तो संघ ढोळे पडगाव विभागातून आलाय. पुन्हा एकदा तुम्हाला कल्याण विपक्ष कल्याण असा सामना पाहायला मिळेल, कारण टिटवाळा मांडा विपक्ष ढोले तो सामना येईल. तत्पूर्वी जाऊया या सामन्याकडे. षटक क्रमांक 1 मार्गस्थ होतं ते समाप्त झालं. ऋषभनं हाताळलं. या षटकामध्ये धावा आल्यात एकूण 19, मात्र एक महत्वपूर्ण गडी बाद. गोलंदाजी मार्कवर परिवर्तन पाहायला मिळतंय. गोलंदाज येतोय हेमंत पाटील. संदेश हंड्या ऑन स्ट्राइक. या संदेशनं काल मात्र त्या मैदानावर कांबाऱ्याच्या धुमाकूळ घातला होता. तिसऱ्या फेरीचा क्वालिफायर सुरू असताना वाफे संघा विपक्ष या हंड्यानं 3 षटकार ठोकले होते आणि आपल्या संघाचं दावेदारी पेश केली होती त्या स्पर्धेमध्ये, आणि अंतिम सामना देखील जिंकला गेलाय या राणा स्पोर्ट्स बोर्ड संघाकडून चॅम्पियन हो. पहिला चेंडू हवेत. लेफ्ट हँड बॅट्समॅन चेंडू निघून जाईल का? जाणार नाही. तिथे उभा होता एक ऋषी मुनी तपश्चर्या पूर्ण. कारण सकारात्मक दृष्टिकोन आणि नकारात्मक दृष्टिकोन यामध्ये फरक आहे मित्रांनो. बाउंड्री लाईन नंतर क्रॉस करायचे संदेश चाल यायचे. वॉकअप करा. यावेळी फलंदाजीसाठी निघून जातोय प्रशांत. जातोय या प्रशांतला नक्कीच काल त्या फायनल मध्ये प्रशांत बाली नावाच्या क्रिकेट मधला खली ज्याला आम्ही म्हणतो तो बाली, त्याचा झेल पकडलेला अफलातून झेल या प्रशांतने तिथेच टर्निंग पॉइंट आला होता त्या फायनल मध्ये. आणि अंतिम सामन्यामध्ये खूप सारे बक्षीस मिळालं प्रशांतला. तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज. त्या सामन्यामध्ये एक चांगली कामगिरी केली होती प्रशांतला. या सामन्यात देखील कामगिरी करावी लागेल. 2 फलंदाज संदेश आणि रोशन गोल्डन डकचे शिकार. पुढचा चेंडू फेकला जाईल. यावेळी अर्जुन आणि समोर फलंदाज लॉंग ऑनला सौरभ सोडणार नाही. त्याला माहितीये खूप मोठा झेल, तो झेल केला गेलाय आणि समाप्त झालाय. अर्जुन बांगर जर स्कोअर कार्ड कडे लक्ष टाकलं तर स्कोअर कार्ड जाऊन पोहोचलं 19 धावांवर, ज्या धावा आल्या त्या मागच्या षटकात. आणि अर्जुनच्या देखील वैयक्तिक 19 धावा. संदेश 0, रोशन 0. आणि इथे पाहायला मिळत आहे 2 गडी सलगच्या 2 चेंडूंवर हेमंत पाटील याच्या गोलंदाजीवर. ऑन हॅट्रिक. मला वाटतं मागच्या सामन्यात देखील हॅट्रिक पूर्ण केली होती. ऋषभनं 4 गडी बाद केले होते. हॅट्रिकचा पहिल्या चेंडूवर मनीष कोलेकरचा अडसर दूर केला होता आणि तिथे आला होता टर्निंग पॉईंट. यावेळी हलक्या हाताने खेळलाय खरा, मात्र मागे विकेट किपर महेश गायकवाड होता. महेशने देखील त्या जामगरच्या स्पर्धेमध्ये धुमाकूळ घातला होता महेश, आणि ती स्पर्धा गाजवली होती. मात्र हे मैदान आहे टेंबरे गावचं. हे मैदान आहे सुहास टेंबारी सरांचं.
यावेळी मोठा ब्लास्ट होईल का, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल का, आणि पुन्हा एक झेल. सौरभ दुसरा झेल घेतो या सामन्यातला आणि गडी बाद होतोय तब्बल चौथा या राणा स्पोर्ट्स बोर्ड संघाचा आणि या षटकातला तिसरा. ते आपण पाहतोय अडचणीत सापडलाय तो आमचा राणा स्पोर्ट्स सिटी संघ, शहापूर संघ अडचणीत सापडलाय. कारण आम्ही म्हणतो नेहमी एकदा का वाघाच्या तोंडाला रक्त लागलं की वाघ शिकार केल्याशिवाय सोडत नाही. इथे तिसगाव संघ पहिल्या सामन्यामध्ये ज्या पद्धतीनं खेळलाय तीच खेळी इथे कंटिन्यू होताना दिसते. दरम्यान एक गुडलेनचा चेंडू निघून गेलाय. विकेट किपर महेशच्या हातांमध्ये काय गोलंदाजी होते. पहिल्या षटकावर हल्ला बोल झाला ऋषभच्या, मात्र दुसरं षटक लाजवाब स्वप्नवत गोलंदाजी हेमंत पाटील करतो इथे. हो, यावेळी मला वाटतं या स्पर्धेतलं दुसरं विकेट मेडन पडताय. तब्बल 3 विकेट. खेळताना आपल्याला पाहायला मिळेल पडगे या दोन टीम दरम्यान मॅच असेल. निश्चितच बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. नाणेफेक केली जाते. नाणेफेक कक्षामध्ये शुभागमन झालं आदरणीय बाळामते यांचं. यांना विनंती करेल साहेबांना आपण येऊन आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल. ही मॅच 4 षटकांची राहील. दोनही कर्णधारांनी नोंद घ्या. पहिल्या राऊंडचे सर्व सामने 4 षटकांचे असतील. नाणेफेक केली जाते. पडघा विपक्ष मांडा अशी मॅच या पुढची मॅच असेल. गेम चालू ठेवा. पडगे टीम नाणेफेक जिंकली आहे. काय निर्णय घ्याल? क्षेत्ररक्षण करू. फिल्डिंग करण्याचा निर्णय. थोडासा वेळ आपल्याकडे कमी आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर फिल्डिंग स्वीकारली आहे. मांडा टीमला फलंदाजीचं पाचारण. दोनही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. शो द गुड गेम. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. हेमंतजी सोनवळे सर, थँक्यू. धन्यवाद सोमनाथ खाडे सर. नक्कीच ढोळे टीम इथे आपल्याला पाहायला मिळेल. ढोळे टीमचे आधारस्तंभ रुपेश जाधव ऑन व्हिडिओ कॉल. टॉस जिंकलाय ढोळे संघानं आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले. जाऊया सामन्याकडे. पहिला चेंडू फेकला जाईल सौरभच्या माध्यमातून आणि हा चेंडू खेळला लॉंग ऑन रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक धावत येईल, चेंडू फील्ड करेल. तोपर्यंत इथे काय घडलं का आणि पाहायला मिळतं इथे भरधाव वेगानं 2 धावा पूर्ण केल्यात. इथे राणा स्पोर्ट्स बोर्ड सिटी संघाला आम्ही म्हणेल की जितका प्राणवायूची गरज आपल्याला श्वास घेण्यासाठी तितकीच गरज आहे धावांची. इथे धावांसाठी फक्त आणि फक्त धावा धाव. नक्की शुभेच्छा येतील आमच्या. आणि हेमंत पाटीलनं ते षटक हाताळलं होतं. यानंतर आता आले सौरभ ज्यांना 2 झेल अप्रतिम पकडले. यावेळी चेंडू हातात. हो, यावेळी स्टिअर केला ऑन साइडला चेंडू. क्षेत्ररक्षक आहे सर्कल मध्ये फेकी करेल तोपर्यंत भाग मिल्खा भाग पाहायला मिळालं आणि ही धाव चोटी धाव पूर्ण केली गेली. धावा कशा येवत येणं गरजेच्या. मी तर सांगेल बोर्ड सिटी संघ पहिल्या सामन्यात देखील थोडा धेपाळत खेळला होता, अडकळत खेळला होता. शेवटी जाऊन 44 धावा लावल्या होत्या. इथे मात्र धावांचा दुष्काळ पडतोय. हो, यावेळी बिग ब्लास्ट. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि आणखी गडी बाद. राणा स्पोर्ट्स बोर्ड सिटीच्या फलंदाजीला लागलंय सुरुंग. मी तर म्हणेल खेळपट्टीवर तेजस आहे. या तेजस विषयी काय सांगावं. क्वालिफायर राऊंडला जय मल्हार तुते संघासोबत सामना. अंतिम चेंडूवर धावांची गरज होती 7. संजय नावाचा गोलंदाज वाईड फेकला. शेवटच्या चेंडूवर आल्या 6 धावा. या तेजसनं स्ट्रेट ड्राईव्ह करत एक षटकार वसूल केला होता आणि जिवंत ठेवलं होतं आव्हान. बोर्ड सिटी संघाचं उर्वरित चेंडू खेळून काढावं लागतील तेजसला. यावेळी चेंडू निघून गेलाय.
काय गोलंदाजी होते इथे. हेमंत पाटीलच्या पावलावर पाऊल ठेवत सौरभ गायकवाड इथे सुरेख गोलंदाजी करतोय. या षटकात फेकले 4 चेंडू, 3 धावा खर्च केल्यात आणि 1 बहुमूल्य विकेट. क्या बात आहे. तिसगाव संघ यावेळी इथे या रण मैदानामध्ये धुमाकूळ घालतोय अक्षरशः. सौरभचा पुढचा चेंडू, ओहो समजू शकला नाही इथे. ऍक्सिडेंट इथे होईल, धाव मिळणार नाही आणि विकेट मला वाटतं कबूल नहीं होगा राणा स्पोर्ट्स बोरशेती को. जिस तरह बल्लेबाजी हुई है, थँक यू डीजे. क्या बात आहे. काय गाणं लावलं गेलं सिच्युएशनल. थँक यू सो मच. पुन्हा एकदा डीजे कल्पेश. ही परिस्थिती जरा अवघड आहे. या अवघड परिस्थितीतून बाहेर निघावं लागेल मित्रांनो. राणा स्पोर्ट्स बोरशेतीकडे गोलंदाजी आहे, मात्र धावाच नसतील धाव फलकावर तर गोलंदाज काय संघर्ष करतील, तो संघर्ष पाहायला मिळेल का. अंतिम चेंडू या इनिंग्स मधला दुसऱ्या फेरीचा सामना रंगतोय मित्रांनो. राणा स्पोर्ट्स बोरशेती विपक्ष तिसगाव. अंतिम चेंडू घेऊन येते सौरभ गायकवाड आणि या चेंडूला हलक्या हाताने खेळलाय. लॉंग ऑनच्या जोरमध्ये क्षेत्ररक्षक आहे, पोहोचणार नाही. 1 बाउंस चेंडू हातात. दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, होणार नाही. कारण इथे काय चालले, तू तू मै मै तू तू मै मै. 2 धावा जोडल्या जातील अंतिम चेंडूवर. धाव संख्या जाऊन पोहोचते 24-8च्या साधारण सरासरी असेल तिसगाव संघाला. आणि चेंडूवर अपकमिंग क्लॅश. एक मोठा सामना तुमच्या समोर येईल. मांडा टिटवाळा विपक्ष डोहळे पडघा. नक्कीच पडघा विपक्ष टिटवाळा दोन्ही कल्याण तालुक्यातील संघ. एक मोठा बॅटल पाहायला मिळेल, यात काही शंका नाही. मात्र हे आव्हान तिसगाव संघ कसं पार पाडेल, हे आव्हान कसं गाठेल. तिसगाव संघ ज्या पद्धतीने 24 धावांवर रोखलं गेलंय अश्वमेध राणा स्पोर्ट्स बोरशेती संघाचा. विजयासाठी हव्या आहेत 25 धावा. नक्कीच दुसऱ्या इनिंग्स मध्ये हे आव्हान कसं पार केलं जाईल त्याचं धावतं चित्रण तुमच्यापर्यंत घेऊन येतील आमचे साथी समालोचक. द व्हॉइस ऑफ अल्यानी, व्हॉइस ऑफ शहापूर, अल्टिमेटली द व्हॉइस ऑफ बदलापूर, सोमनाथजी खाडे सर. प्लीज वेलकम. दरम्यान मी आभार मानतोय सुहाजी केंबारी सर आणि या पूर्ण स्पर्धेचे उद्घाते या सर्वांचंच मला संधी दिली या इनिंगसाठी, या सामन्याचं धावतं चित्रण सांगण्यासाठी. थँक्यू सो मच. वेलकम खाडे सर. त्यांचा मधाळ आवाज आपण ऐकत होतो आणि आज गेस्ट म्हणून लाभले त्यांनी आपल्या स्पर्धेसाठी आवाज सुद्धा दिला. थँक्यू सो मच. जबरदस्त बॅटल मैदानामध्ये पाहायला मिळतोय. तिसगाव विपक्ष बोरशेती असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. मी विनंती करेल दहिवली टीम आणि टीम कराडे दोन्ही संघाचे कर्णधार रिपोर्टिंग करा मित्रांनो. टीम दहिवली आणि कराडे दोन्ही संघाचे कर्णधार आयोजन कमिटीची रिपोर्टिंग करा. टीम दहिवली आणि कराडे टीम. कैलासवासी रामचंद्र स्मृती चषक 2022 स्पर्धेचा अंतिम दिवस आणि या अंतिम दिवसाला सुरुवात झाली आहे.
मॅच आपल्याला बघायला मिळते. बोरशेती विपक्ष तिसगाव कल्याण विभागातील एक टीम आणि एक टीम शहापूर विभागातून बिलॉंग करणारी. बिग बॅटल मैदानामध्ये चालू आहे आणि हे बॅटल सुरू होत आहे. 18 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता मैदानामध्ये. गोलंदाजी मार्क वरती शहापूरचा बंडर बॉय अर्जुन बांगर. स्ट्राइक वर फलंदाज सागर गायकवाड. पहिला चेंडू शॉर्ट पिच आणि पूल केलंय. पहिल्या चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवत असताना आश्वासक सुरुवात, षटकार. आदरणीय मान्यवरांचं ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर साठी शूज आणि कूलरचं सौजन्य लाभलंय. आदरणीय अविनाशजी चौधरी, प्रदीपजी लाटे साहेब, योगेशजी गायकर साहेब आणि त्यांच्या समवेत शुभमजी नेहते साहेबांचं शुभागमन झालं. स्पर्धेच्या वतीनं आदरणीय सुहासदादा केंबारी, शैलेशदादा केंबारी, मनोजदादा केंबारी आणि संपूर्ण टेंबरे ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय सागर गायकवाड नावाचा फलंदाज. बॅक टू बॅक 2 प्रहार, 1 षटकार आणि त्यानंतरचा हा चौकार. 10 धावा धावफलकावरती यावेळेस कमबॅक केलंय गोलंदाज अर्जुन बांगरनं. चांगला चेंडू बघायला मिळाला. डॉट बॉल. फलंदाज सागर. अद्यापर्यंत जर पाहिलं तर या फलंदाजानं मैदानामध्ये निश्चितच चौकार षटकारांची आतिषबाजी आपल्या सर्वांना दाखवली आहे. आणि या सामन्यात सुद्धा 2 चेंडू फेस केले. सुरुवातीचे 10 धावा आल्या, त्यानंतरचा हा डॉट बॉल. 3 चेंडू 10 धावा धावफलकावरती. यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हातानं प्लेस केलं. जबरदस्त फटका. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. चेंडू सीमारेषेच्या बाहेर रवाना, चौकार. मध्ये पाहायला मिळतीये सागर गायकवाड आणि ऋषभ गायकवाड. ही गायकवाड बंधूंची जोडी मैदानामध्ये विजयाच्या दिशेनं पावलं टाकत असताना पाहायला मिळतीये. टीम तिसगाव धावफलकावरती तब्बल 14 धावा. गोलंदाजी मार्क वरती अर्जुन बांगर. पुन्हा एकदा यावेळेस पुन्हा एकदा फटका हवेमध्ये आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि यावेळेस मात्र सागरचा अडसर दूर केलाय. सागर गायकवाड बॅक टू द पॅव्हेलियन. तर देवाचा धावा करावाच लागेल. गडी बाद केलाय, कमबॅक केलं अर्जुन बांगरनं. अर्जुन बांगर सुद्धा सांगतोय आम्ही सुद्धा मोठ्या खेळाडूंमध्ये मोजलं जातं, आम्हाला सुद्धा मोठ्या टीम मध्ये मोजलं जातं आणि मैदानावरती उत्तर देत असताना पाहायला मिळाला. कमबॅक केलं सागर गायकवाड नावाचा बलाढ्य फलंदाज तंबूच्या आश्रयाला येताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 1 मैदानामध्ये चालू आहे. पॉवर प्लेचं हे षटक आणि पहिला गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. 14 धावा धावफलकावरती. जबरदस्त सुरुवात करून दिली सागर गायकवाडनं. पाया घालण्याचं काम केलं. आता मात्र कळत चढवावा लागेल. स्ट्राइक वरती फलंदाज ऋषभ गायकवाड. आल्या आल्या ऋषभ पंचची आठवण करून दिली. आपला गायकवाड ब्रँड या चेंडूवरती पेश करत असताना A1 क्वालिटीचा ब्रँडेड फटका, चौकार. निश्चितच यावेळेस तिसगाव टीमच्या बाजूने पाहायला मिळतोय. यशाकडे जात असताना निश्चितच विजयाच्या समीप जाणारा हा चौकार पाहायला मिळाला. धावफलक सरकलं. 18 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्क वरती अर्जुन बांगरचं हे षटक आपल्याला पाहायला मिळालं. षटक क्रमांक 1 समाप्त आणि धावफलकावरती तब्बल 18 धावा. यानंतरची मॅच मांडा विपक्ष ढोळे. ही मॅच समाप्त झाल्यानंतर त्वरित आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं मित्रांनो. तैनात रहा मांडा विपक्ष ढोळे दोन्ही टीम.
षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती परिवर्तन पाहायला मिळेल. निश्चितच पारड जड बघायला मिळतंय टीम तिसगावचं. मात्र क्रिकेटचा हा खेळ आहे, कधी कोण मेळ घालेले सांगणं नेहमी कठीण असतं. अतिशय अनिश्चिततेचा खेळ म्हणून आपण या खेळाकडे पाहत असतो. पहिला चेंडू वाईट बॉल. याच दरम्यान शुभागमन झालं. आयोजकांच्या भूमिकेमध्ये काम करतायत आणि मोठ्या मनाचं मान सन्मानाचं एक मोठं व्यक्तिमत्व अर्थातच रजनीकांतजी माळी साहेब माजी ग्रामपंचायत सदस्य कराडे गावचे यावेळेस उपस्थित झाले. अतिशय मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. मी विनंती करतो आदरणीय रजनीकांतजी माळी साहेब माजी ग्रामपंचायत सदस्य कराडे गावचे एक मोठे आयोजक सुद्धा आहेत. मी साहेबांना विनंती करतोय आयोजन कमिटीच्या वतीनं आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. आदरणीय रजनीकांतजी आपण कुठे असाल तर व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. मैदानामध्ये एक घडामोड पाहायला मिळाली. यापूर्वीच्या मधल्या काळखंडामध्ये फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. अनिकेत तंबूच्या आश्रयाला येताना आपण पाहतोय. धावफलकावरती 19 धाबा 25 धाबांचं टार्गेट आणि अद्यापपर्यंत जर आपण पाहिलं तर 19 धाबा धावफलकावरती तिसगाव संघाचे आपल्याला पाहायला मिळतात. चला मित्रांनो घाई करा थोडीशी. रोशन वेखंडे गोलंदाजी मार्क वरती. थोडासा विचार निश्चितच करावा लागेल. हे षटक जर टिचून मारा झाला तर मात्र गेम मध्ये येऊ शकतात. क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेने भरलेला हा खेळ आहे मित्रांनो. कधी काय घडेल हे सांगणं कठीण. या वेळेस बॅटची कडा चेंडू हवेत. जबरदस्त आउटस्विंग पाहायला मिळाला. चेंडू जाऊन विसावलाय. शॉट थर्डमॅनच्या हातामध्ये. टीपलाय झेल. फलंदाज फेल. आता मात्र एका पाठोपाठ एक गडी बाद केले रोशन वेखंडेने आणि मैदानामध्ये निश्चितच कमबॅक करण्याचा प्रयत्न चालू आहे. धावफलक स्थिरावलेलं 19 या आकड्यावरती 25 धावांची आवश्यकता आणि ही 25 धावा जोपर्यंत पूर्ण कंप्लीट होत नाहीत तोपर्यंत क्रिकेटच्या खेळामध्ये प्रेडिक्शन करणं नेहमी चुकीचं ठरत असतं. कारण क्रिकेट खेळणारे लाखो जन्माला आले, क्रिकेट खेळवणारे लाखो जन्माला आले, मात्र क्रिकेटच्या या खेळाच्या बाबतीत अचूक प्रेडिक्शन करणारा रथी महारथी अद्यापपर्यंत जन्माला यायचा बाकी आहे मित्रांनो. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजी मार्क वरती रोशन वेखंडे पुन्हा एकदा सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट जात असताना स्ट्राईक वरती फलंदाज यावेळेस महेश गायकवाड. एका पाठोपाठ एक आपल्याला गायकवाड बंधूंची फलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस महेश गायकवाड स्ट्राईक वरती. तिसगाव टीम साठी यावेळेस काय घडले मैदानामध्ये. एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि मैदानामध्ये बॅक टू बॅक तिसरा गडी बाद करत असताना बोरशेती संघाला हे यश. गेम मध्ये राहणारी ती टीम आणि त्याच टीमच्या पावलावरती पाऊल ठेवून खेळ करणारा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच नाव आहे जायंट किलर राणा स्पोर्ट्स. बोरशेती टीम मैदानात आपल्याला पाहायला मिळतीये. रोशन वेखंडे अद्यापपर्यंत आपण जर पाहिलं तर 4 चेंडू हाताळले, एक वाईड आलाय. मात्र 3 चेंडूंवरती यावेळेस गडी बाद करण्यात बोरशेती टीमला यश मिळालंय. नवीन फलंदाज मैदानात. धावफलक स्थिरावलेलं 19 या आकड्यावरती. हेमंत मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. हेमंत पाटील आणि महेश गायकवाड या जोडीवरती दारोमदार. अजूनही जर आपण पाहिलं तर 6 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक असतील 9 चेंडू 6 धावांची आवश्यकता. एका पाठोपाठ एक गडी जर बाद होत गेले तर या सामन्यामध्ये काय घडेल हे आत्ताच सांगणं खूप कठीण पाहायला मिळत आहे. जबरदस्त द्वंद्व.
दूरवरचा प्रवास करून आलेली टीम तिसगाव आणि तितक्याच दूरवरचा प्रवास करून आलेली टीम बोरशेती आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला कल्याण, एका बाजूला शहापूर आणि मधोमध मुरबाडच्या सेंटरला मॅच चालू आहे. यावेळेस सन्मान दिलाय. रोशनच्या विरोधात आक्रमण करणं थोडंसं कठीण ठरू शकतं, हे फलंदाजानं अगदी वेळेत जाणलं आणि या चेंडूला सन्मान दिलाय. हलक्या हातानं प्लेस केलं, एक धाव कंप्लीट केली. आपला एंड चेंज करत असताना धावफलकाला मात्र इथून पुढे घेऊन जाणारी कामगिरी. 20 धावा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक 2 रोशन वेखंडेनं मात्र आशा पल्लवित केल्यात. यावेळेस जर विजय मिळवायचा असेल तर विकेट्स घ्याव्या लागतील, कारण विकेट घेऊन तुम्ही सामन्यात येऊ शकता. यावेळेस मैदानात काय घडले? बॅटची कडा, कॉट बिहाइंडचा अपील, पंचांचं बोट आकाशाकडे. धक्का क्रमांक 5वा. अर्धी टीम तंबूच्या आश्रयाला. रोशन वेखंडे मैदानामध्ये निश्चितच आशेचा किरण यावेळेस निर्माण करणारी गोलंदाजी करतोय. जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक एका पाठोपाठ एक गडी बाद करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 चालू आहे आणि मैदानावरती वनवा लागल्यासारखी परिस्थिती. एका पाठोपाठ एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तब्बल आपण जर पाहिलं तर अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 आणि मैदानावरती परिस्थिती जर आपण पाहिली तर दुपारचं सत्र, सूर्यदेवता तापलेली आणि हा सामना सुद्धा निश्चितच गरम होत चाललेला आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलक स्थिरावलेलं 20 या आकड्यावरती. अद्याप जर आपण विचार केला तर 5 धाबांची आवश्यकता आणि क्रिकेटचं हे मैदान, या मैदानावरती कधी काय घडेल हे सांगणं नेहमी कठीण असतं. 9 चेंडू 6ची आवश्यकता होती, आता समीकरण बदललंय. शेवटचे 7 चेंडू आणि 5 धाबांची आवश्यकता. मैदानावरती नवीन फलंदाज लेफ्ट हँडेड आपल्याला पाहायला मिळेल. संघासाठी नंबर 7 वरती सौरभ मैदानावरती पाहायला मिळेल. शेवटचे 7 चेंडू आणि 5 धाबांची आवश्यकता. रोशन वेखंडे ऑन फायर. पंच जय पवार सरांचा सिग्नल आपल्याला पाहायला मिळेल. आणि चला मित्रांनो, वेळ घेऊ नका. आणि जर टाय झाली मॅच तर सुपर ओव्हर किंवा बोल्ड आउट अशा पद्धतीनं निर्णय दिला जाईल. हे सर्वस्वी अवलंबून राहील आयोजन कमिटीवरती. 7 चेंडू 5 धाबांची आवश्यकता. मैदानामध्ये निश्चितच एक घडामोड पाहायला मिळतीये. या सामन्यात काय घडेल या प्रश्नाचं उत्तर अद्यापर्यंत बंद लिफाफ्यामध्ये पाहायला मिळत आहे. हा चेंडू यावेळेस प्लेस केले ऑफसाईडच्या दिशेनं. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाबेसाठी मानस होता, मात्र धाडस झालं नाही. काय षटक फेकलं. षटक क्रमांक 2 संपन्न. धावफलकावरती 21 धावा. 30 गाव टीमची धावसंख्या. चला मित्रांनो, स्पीडअप करा. या पुढची मॅच असेल मांडा विपक्ष ढोळे. दोन्ही टीमनी तयार राहा मित्रांनो. चला मित्रांनो, घाई करा. टीम बोरशेती 6 चेंडू 4 धावांची आवश्यकता. मैदानामध्ये निश्चितच प्रेक्षकांना हवीशी मॅच पाहायला मिळेल. लो स्कोरिंग मॅचेस नेहमी अवघड पाहायला मिळत असतात. निश्चितच नेल बॅटिंग पाहायला मिळत असतात. तसंच काहीसं चित्र मैदानामध्ये. पहिलं षटक आपण जेव्हा पाहिलं अर्जुनचं 18 धावांचं ते षटक आलं, त्यानंतर मात्र रोशन वेखंडेने जे षटक हाताळलं केवळ 3 धावा खर्च केल्या. सामन्यामध्ये आपल्या टीमला घेऊन येत असताना रोशन वेखंडे नावाचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचे 6 चेंडू 4 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती परिवर्तन. यावेळेस टेंबरेगाव एंड कडनं गोलंदाज सज्ज झालाय. टीम बोरशेतीच्या वतीनं गोलंदाज तेजस. या खेळाडूनं मात्र मगाच्या सामन्यामध्ये आपल्या सर्वांना प्रभावित केलं होतं. तो तेजस यावेळेस गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडू 4 धाबांची आवश्यकता. डावखुऱ्या हाताचा फलंदाज सौरभ स्ट्राईक वरती. पहिला चेंडू पहिल्या चेंडूवरती फुलटोज रिव्हर्सचा प्रयत्न आणि हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवत असताना विजयी चौकार.
मांडा टीम, चला मित्रांनो फिल्डिंग लावून घ्या टीम. स्पर्धेतील दुसरं मेडल षटक हाताळलं हेमंत पाटील, मॅन ऑफ द मॅच.